दलित समाजाबद्दल इम्तियाज जलील यांनी अपशब्द वापरल्याच्या विरोधात उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघणार आहे। या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली। पाहूया ते काय म्हणाले। त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्याच्या पार्श्वभूमीवर मोर्चा निघतोय। काय विधान केलं होतं मला नाही माहिती। त्यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल जो शब्द वापरू नये असा शब्द वापरला आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात। मला हे माहिती नाही इम्तियाज जलील काय बोलले, मोर्चा कशामुळे आहे, परंतु मला असं वाटतं इम्तियाज जलील जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर दिलं पाहिजे मोर्चे काढण्यापेक्षा, असं मला वाटतं। ठीक आहे, मोर्चे काढणं ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, परंतु हे मोर्चे सार्वजनिक, आज दलितावर जे अन्याय होतात, सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला जातो, आदिवासीचा निधी पळवला जातो, याच्यावर मोर्चे झाले असते तर मला असं वाटतं जास्त आनंद झाला असता, आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी झालो असतो। परंतु ते न करता इम्तियाज जलील वगैरे तुमचं काय असेल मला माहिती नाही, मी त्या भानगडीत जात नाही, मला त्याच्याशी घेणं देणं नाही। पण मला असं वाटतं आंबेडकरी जनतेनं मोर्चा काढत असताना सामाजिक न्याय विभागाचा मोठा निधी राज्य सरकार पळवते, याच्यावर मोर्चाची आवश्यकता आहे। आज या महाराष्ट्रात दलितावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार ठिकठिकाणी होतात, याच्या विरुद्ध मोर्चाची आवश्यकता आहे। व्यक्तिगत विषयावर मोर्चे काढल्यावर मला असं वाटतं समाजाचं हित सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि या मोर्चात जर हे विषय आणखी घेतले असते तर मला असं वाटतं आणखी जनता, नुसती आंबेडकरी जनताच नाही तर आम्ही सुद्धा सगळे सहभागी झालो असतो, असं मला तरी वाटतं।